मग तुम्ही म्हणशाल ताई 50 लाखाचा बंगला आहे, 5 लाखाचं बाथरूम आहे. अहो गेल्यानंतर तरी आंघोळ यांना 50 लाखाच्या बंगल्यात आणि 5 लाखाच्या बाथरूममध्ये आंघोळ घाला, जमेल का? जमेल का? गेल्यावर आंघोळ कुठं? बंगल्याच्याही बाहेर, बाथरूमच्याही बाहेर, ओट्याच्याही खाली. ओट्यावर सुद्धा घालत नाही, ओट्याच्याही खाली आणि अंगणात करावी लागते. याचं जाणं आणि भान ठेवा. बंगला 50 लाखाचा बांधा नाही तर 1 कोटीचा बांधा. आपली आंघोळ ठरली अंगणात आणि आपलं शेवटचं घर. माणूस मेल्यावर त्याच गावा बाहेर घर. आपल्या सगळ्यांचं मिळून एकच घर आहे, ती म्हणजे आपल्या गावची स्मशानभूमी. मग एकट्याचा बंगला बांधतो 50 लाखाचा, एकट्याचा बंगला बांधतो 1 कोटीचा. मग अख्ख्या गावची मिळून स्मशानभूमी कशी पाहिजे? ज्या घरात गावातल्या सगळ्या लोकांना मरायचं आहे का नाही, ते घर कसं पाहिजे? अहो कसं पाहिजे? सुंदर पाहिजे का नाही? चांगलं पाहिजे का नाही? ती कुठेही ओढ्या खोड्याला असते आहे का नाही? तिथं जायलाही नीट कधी कधी जागा नसते, बसायलाही नसते. एकट्याचा बंगला 50 लाखाचा, मग अख्ख्या गावाला जर तिथं जायचंय, अख्ख्या गावच्या लोकांचं ते घर आहे, तर ते कसं असलं पाहिजे? चांगलीच बांधली पाहिजे. कारण त्या घरात तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना मरायचं आहे. ते पहिला आदर्श बांधा. जीवनामध्ये किती धन कमवा, जीवनामध्ये किती पैसा कमवा, तुम्ही म्हणशाल पैसा अडका तो इथंच राहतो बरं का. तुम्ही म्हणशाल पैसा अडका तो इथंच राहतो बरं का. माणूस मेल्यावर संग एक मातीचा मडका. आपल्याबरोबर काय हो? 1 मातीचं मडकं. आणि ते सुद्धा गरके मारल्यावर काय करता? ते सुद्धा गरके मारल्यावर फोडावं लागतं. ते सुद्धा बरोबर येत नाही का? पैशाने भरून वर नेता नाही ना, ते सुद्धा गरके मारल्यावर फोडावं लागतं बाबा. ते सुद्धा बरोबर येत नाही. मग बरोबर काय येतं? काय येणार बरोबर? गे 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 हरिनाम गे माया तो सोडून दे. हात लावणी नशिबाला रडतो रे टाई टाई. या संसार पायी, या संसार पायी. तुम्ही म्हणशाल घोडे हाती त्याची तशीच होईल माती. तुम्ही म्हणशाल आमच्याकडं घोडे हाती एवढं धन आहे, पैसा आहे, पण ते सुद्धा कामाला येणार. तुम्ही म्हणशाल घोडे हाती त्याची तशीच होईल माती. रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती. रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती. म्हणून गे 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 हरिनाम गे माया तो सोडून दे. हात लावणी नशिबाला रडतो रे टाई ढाई. या संसार पायी, या संसार पायी. पुरुष मंडळ, याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगते. तुम्ही म्हणशाल बायका पोर ते तुझ्या मागचे चोर. माझ्या डोक्यावर फोडू नका, नाद बाबा म्हणतात. ऐका नाही, माझ्या डोक्यावर फोडायचं नाही, हे मी सांगत नाही, नाद बाबा सांगतात. तू म्हणशील बायका पोर ते तुझ्या मागचे चोर. मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर. मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर. म्हणून गे 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 हरिनाम गे माया तू सोडून दे. हात लावणी नशिबाला रडतो रे टाई टाई. या संसार पायी, या संसार बाई. म्हणून तुम्ही सावध व्हा, तुम्ही हरीचं नाम घ्या. कारण तुमच्या पुण्यामध्ये आमचा अर्धा वाटा ठरला आहे. काय? तुमच्या पुण्यामध्ये आम्ही किती पाप करू द्या, पण तुम्ही पुण्य केलं ना, तुमच्या पुण्यात आमच्या महिलांचा अर्धा वाटा आहे. पण आम्ही किती पुण्य केलं तरी आमच्या पुण्यात तुमचा वाटा नाही. अरे वा, नाही म्हटले, नाहीच आहे. म्हणून तुम्हाला जर चांगलं जीवन जगायचं असेल तर पुरुष मंडळ मी तुम्हाला काय करते? सावध करते. आता जागा रे भाई न जागा, आता जागा रे भाई न जागा, जागा रे भाई न जागा, आता जागा रे भाई न जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. थोडं निघल्या नाडोनी बघा, थोडं गेल्या नाडोनी भागा, थोडं निघल्या नाडोनी बघा, थोडं गेल्या नाडोनी भागा. थोडं निघल्या नाडोनी बघा. आता 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 जागा रे भाई न जागा, आता जागा रे भाई न जागा, जागा रे भाई न जागा, आता जागा रे भाई न जागा. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. हा हा हा
आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. महाराजांनी गोड प्रमाण दिलं का आता तरी काय व्हा, जागे व्हा. आता तरी तुम्हाला काय येऊ द्या, जाग येऊ द्या. काकड्यामध्ये प्रमाण आहे काय हो, उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जनमाजा. आता तरी जागे व्हा. कारण का, दारा पुत्र जना, बंधू सोया रे पिशुणा, धनधारा पुत्र जना, बंधू सोया रे पिशुणा, सर्व मिथ्या हे जाणून, शरणरी घा देवासी. म्हणून तुम्ही कोणाला शरण जा, भगवंताला शरण जा. जीवनामध्ये सेवा आई बापाची करायची, भजन हे देवाचं करायचं, आणि जीवनामध्ये संगत ही आपल्याला जीवनामध्ये संताची करायची. आणि अजून मी तुम्हाला सावध करते, तुम्हाला जर सावध व्हायचं असेल तर आपल्या मुलांवर मुलींवर उत्तम प्रकारे काय करायचे, संस्कार करायचे. माझ्या मुलींकडे बघा किती सुंदर पावल्या खेळतात, किती गोड टाळ वाजवतात, किती गोड गातात. तुमच्यासुद्धा मुली जन्माला आल्या पाहिजे अशा माझ्या मुलींसारखा. कन्या ऐसी तरी रे जैसी मीरा मुक्ताबाई, मीराबाई सारख्या, मुक्ताबाई सारख्या अशा पोरी आपल्या जन्माला आल्या पाहिजे बरं का. पोरींवर संस्कार करायला तर आज मुलं मुली काहीच्या काही पाऊल उचलतात. घरातून मुलगी निघून जाते, आईबापाला सुद्धा पत्ता लागत नाही. घरातून मुलगी ज्या वेळेला जाण्याचा निर्णय घेते, आईबापाला सुद्धा विचारत नाही. त्यावेळेला मान खाली कुणाची जाते, कुणाची जाते, त्या आईची जाते, त्या बापाची जाते. आपली मान जर आयुष्यभर ताट राहावी अशी वाटत असेल, आयुष्यात आपली मान जर खाली जावी असं वाटत नसेल, तर आपल्या मुलावर आपल्या मुलीवर उत्तम प्रकारे काय करा, संस्कार करा. आणि जर मुलानं मुलीनं वाईट कृत्य केलं, वाईट पाऊल उचललं, तर त्या बापाला गावातून ताटमान्यानं चालता येतं का हो? हा, ताटमान्यानं चालता सुद्धा येत नाही. तो बाप खाली मान घालून चालत असतो. आणि आपलंही जगणं महिला मंडळ पुरुष मंडळ असं असावं का आपला बाप आयुष्यभर गावातून ताटमान्यानं चालला पाहिजे. आपल्या बापाला आपल्यामुळं कुणासमोर सुद्धा मान खाली घालायची वेळ येता कामा नये. नाहीतर मुलं मुली आजकाल काहीच्या काही पाऊल उचलतात आणि खऱ्या अर्थानं मोकळे होतात. आणि आईबाप किती जीव लावतात, पुण्याला पाठवतात, मुंबईला पाठवतात शिक्षण द्यायला, किती किती लांब पाठवतात. माझी लेक शिकली पाहिजे, माझा मुलगा शिकला पाहिजे. आणि मुलं मुली तिकडे राहून कधी कधी काहीच्या काही पाऊल उचलतात. त्यावेळेला मान कुणाची खाली जाते, आई बापाची. त्रास कुणाला होतो, आई बापाचा, आई बापाला. मग त्यांनी जन्माला घालून तुम्हाला पाप केलं का, पाप केलं का. ते आई बाप म्हणतात, रत्नासारखी जतन केली, चिमणी माझी उडून ग गेली, चिमणी माझी उडून ग गेली, चिमणी माझी उडून ग गेली. माझी आई रडते पदराला धरून, माझी आई रडते पदराला धरून, माझी हरणी चालली कळप सोडून, माझी हरणी चालली कळप सोडून, रत्नासारखी जतन केली, रत्नासारखी जतन केली, चिमणी माझी उडून ग गेली, चिमणी माझी उडून ग गेली. माझा बाप रडतो मंडपा धरून, माझा बाप रडतो मंडपा धरून, माझ्या हृदयातल काळीज मला चाललं सोडून, माझ्या हृदयातल काळीज मला चाललं सोडून. माझा दाद्या रडतो गळ्यात पडून, माझा दाद्या रडतो गळ्यात पडून, माझी सोन्याची बाहुली मला चालली सोडून, माझी सोन्याची बाहुली मला चालली सोडून. ज्याची होती त्यानं जळलेली, ज्याची होती त्यानं जळलेली, आम्ही लावलेली माया आज वायाला गेली, आम्ही लावलेली माया आज वायाला गेली, आम्ही लावलेली माया आज वायाला गेली. काय ही वेळ जर आपल्यावर येऊ द्यायची नसेल तर आत्तापासून सावध व्हा, चांगलं जीवन जगा. ऐकणे आपल्या मुलावर मुलीवर उत्तम प्रकारे संस्कार करा. आणि पहिल्यांदा आपण आपल्या आई बापाबरोबर नीट वागा. कारण आपला बाप आपल्या जीवनातला पांडुरंग आहे आणि आपली आई म्हणजे आपल्या जीवनातली रुक्मिणी आहे. आपण जर त्यांच्याबरोबर नीट वागलं तर आपले मुलंसुद्धा आपल्याबरोबर नीट वागल्याशिवाय राहणार नाही. कारण कितीही कसंही आपण बापाबरोबर जगा, बापाबरोबर वागा, पण आपल्या आयुष्याची भविष्याची इस्टेट प्रॉपर्टी कमवणारा
मुलाला म्हणता येत नाही बाबा माझ्या नावावर करा, म्हणता येत नाही ना पोराला जमीन माझ्या नावावर करा. पोरग म्हणतं बाबा कर्ज काढायचं, कर्ज. पोरं फार चॅप्टर आहे हल्लीचे. काय म्हणतात, बाबा कर्ज काढायचंय मला, कर्ज. बाप म्हणतो बाळा कर्ज कशाला, असा असा धंदा करायचा. मग काय काढायचं, कर्ज. कर्ज काढायचं मग जमीन माझ्या नावावर लागेल. काय सरळ आहे, जमीन माझ्या नावावर लागेल. बाप म्हणतो बाळा या बापाचा जीव म्हातारा झाला, आयुष्य गेला, आता हे सगळं तुझ्यासाठी आहे. कागदपत्र बनवून आण, एक सही देतो आणि एक अंगठा देतो. आयुष्यभरच्या इस्टेटीला प्रॉपर्टीला जपलं ना, आहे का नाही, एका मिनिटात एक सही करतो आणि सगळं पोराच्या नावावर करून देतो. त्याचं नाव म्हणजे केला मिरातीचा धनी. जय हो. एकाएकी केला वा वा. मिरातीचा धनी. एकाएकी केला मिरासीचा धनी. एकाएकी केला मिरासीचा धनी. एकाएकी केला मिरातीचा धनी. एकाएकी ला मिरातीचा धनी. एकाएकी केला मिरासीचा धनी. एकाएकी केला मिरासीचा धनी. प्रिये वगवनी भार खांदी. कडिये वगवनी भार खांदी. एकाएकी केला मिरातीचा धनी. एकाएकी केला मिरातीचा धनी. कडिये वगवनी भार खांदी. कडिये वगवनी भार खांदी. एकाएकी केला मिरातीचा धनी. एकाएकी केला मिरातीचा धनी. दुसऱ्या चरणामध्ये एकाएकी केला मिरासीचा धनी. कडिये वागवणे भार खांदे. आयुष्याची इस्टेट प्रॉपर्टी आपल्या नावावर करतो, कडेवर खांद्यावर घेतो, त्याचं नाव म्हणजे बाप. म्हणून जीवनामध्ये सेवा आई बापाची करा, संघ संतांची करा आणि एकदा सगळ्यांनी मिळून भजन माझ्या देवाचं करा. विठोबा रखुमाई रखुमाई रखुमाई. रखुमाई. हरी जय 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 जय. विठोबा रखुमाई जय जय. विठोबा रखुमाई. हरी जय जय हरी जय 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 जय. विठोबा रखुमाई जय जय. विठोबा रखुमाई. हरी जय 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 जय. विठोबा रखुमाई जय जय. विठोबा रखुमाई. जय जय हरी जय 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 जय. विठोबा रखुमाई जय जय. विठोबा रखुमाई. हरी जय. हरी जय.
मुबारक माई मुबारक माई मुबारक माई मुबारक माई हबा हबा हो बा हो बा हो बा बडा 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 बडा. चला टाळकरी जय हो. वा वा चला टाळकरी जय हो. वा वा टाळी 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 वाजवा. जय हो. वा वा वाह वाह क्या बात है. हो बडा 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 बडा. हो बडा 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 बडा. थांबा. पखवाद झाल्यावर वाजतील टाळ. टाळ झाल्यावर तुम्ही वाजवायच्या टाळ्या. सावध बसा. पखवाद टाळ. हो बडा 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 बडा. हो बडा 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 बडा. हप. वा वा जोरात टाळी वाजली पाहिजे एकदम. मलाच सांगावं लागतं टाळी वाजवा. एवढ्या छान मुली नाचतात, पावल्या खेळतात, गोड गातात. टाळी कुणी वाजवायला पाहिजे? तुम्ही. मी सांगते वाजवा. आहे का नाही? मनानं वाजवलं पाहिजे. अशा गोड मुली त्यांच्यासाठी जोरदार आपण टाळी वाजवली पाहिजे. कौतुक केलं पाहिजे अशा मुलींचं. आहे का नाही? हां. आणि आपल्याही मुली अशा घडल्या पाहिजे. संस्कार करणं आज ही काळाची फार मोठी गरज आहे. आणि हीच गरज लक्षात घेऊन मी मुलींची वारकरी संस्था चालवते. याही वर्षी माझ्याकडे 60 मुली राहिल्या आहेत, शिकायला आहेत. पण आपल्याला कार्यक्रमाला जेवढ्या पाहिजे तेवढ्याच आपण इथे खऱ्या अर्थानं हजर केलेल्या आहे. मुलगी शिकली, प्रगती झाली. मुलगी शिकली तर या देशाची प्रगती आहे. आणि आजची मुलगी म्हणजे उद्या घराचा गृहमंत्री आहे. तुमच्या घराचा गृहमंत्री कोण आहे? तुम्ही आहात का तुमची बायको आहे? कोण आहे? तुम्ही आहात का? नाही नाही म्हणता. आहे का नाही? पत्नीच आहे. मग घरचा गृहमंत्री कसा पाहिजे? संस्कारी पाहिजे. त्याला सगळं कळालं पाहिजे. आणि त्यासाठी आज मुलींना शिक्षण देणं, संस्कार देणं ही खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. आणि हीच काळाची गरज लक्षात घेऊन मी स्वतः ही मुलींची वारकरी शिक्षण संस्था संगनमेरला घोलेवाडीला या ठिकाणी चालवते. अशा मुली चांगल्या जन्माला घाला. मुलांवर मुलींवर उत्तम प्रकारे संस्कार करा. आजचा दिवस फार पवित्र आहे. आज राजमाता जिजाऊ मातेची जयंती आहे. आणि दुसरं म्हणजे आज स्वामी विवेकानंदांची सुद्धा जयंती आहे. का जे स्वामी विवेकानंद शिकागो येथे आपला गीता ग्रंथ घेऊन खऱ्या अर्थानं गेले होते. सगळ्यात शेवटी स्वामी विवेकानंदांचा आपला गीता ग्रंथ होता. आणि त्यावर वेगवेगळे देशाचे खऱ्या अर्थानं ग्रंथ होते. वेगवेगळ्या देशाचे ग्रंथ आहेत. त्यावेळेला स्वामींना सांगितलं का स्वामी अहो तुम्ही सगळ्यात खालच्या नंबरवर आहात. आहे का नाही? आमचे ग्रंथ सगळे वरच्या लेवरचे. तुमच्या भारत देशाचा ग्रंथ खाली सगळ्यात तळाला ठेवला आहे. त्यावेळेला स्वामी म्हटले काय सांगू माझा महाराष्ट्र आणि माझा भारत. म्हणे माझा ग्रंथ सगळ्यात खाली ठेवला आहे. पण माझा ग्रंथ जर खालून ओढला ना तर तुमचे सगळे खाली पडल्याशिवाय राहणार नाही. ही माझ्या भारत देशाची ताकद आहे. हे उदाहरण देणारे स्वामी विवेकानंद त्यांची सुद्धा खऱ्या अर्थानं आज जयंती आहे. आणि आज ज्यांची जयंती आहे त्या म्हणजे राजमाता जिजाऊ. जिजाऊ साहेब तुम्ही जन्मला नसत्या तर नसती फुलली अंगणी तुळस, नसती फुलली अंगणी तुळस, नसते चढले देवळावर कळस, नसते राहिले देवळावर कळस. जिजाऊ साहेब तुम्ही जन्मला नसत्या तर बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी, बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी, नसते राहिले कुंकू कपाळी, नसते राहिले कुंकू कपाळी. जिजाऊ साहेब तुम्ही जन्मला नसत्या तर नसते जन्मले छत्रपती शिवाजी. कैसी कला हो जाती तो मथुरा में मस्जिद बसती, और एक शिवाजी न होते तो सुनता सबकी हो जाती, सुनता सबकी हो जाती, सुनता सबकी हो जाती. असा जिनं मुलगा जन्माला घातला त्या म्हणजे राजमाता जिजाऊ. त्या राजमाता जिजाऊंची सुद्धा काय आहे आज जयंती आहे. म्हणून जिजामातेला सुद्धा आज आपल्याला मानाचं काय करावं लागेल? मुजरा करावा लागेल. म्हणून जाताना त्यांना सुद्धा एक मानाचा मुजरा करूया. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, आज पूजितो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा, मानाचा जिजाईला, मुजरा माना
जाईला रुद्रमानाचा धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई आज पूजितो महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा जिजाईला होती मुघलांची सत्ता त्यावेळी बिना दुबळ्यांना नव्हता भोवाली बिना दुबळ्यांना नव्हता भोवाली आया बहिणीला संकट तारी नित्य कैवारी पूजे त्यावेळी नित्य कैवारी पूजे त्यावेळी म्हणे जिजाईचा खंत कधी होईल याचा अंत म्हणे जिजाईचा खंत कधी होईल याचा अंत राजा संत जगाने पाहिला राजमाता जिजाऊ माता की जय